पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसिले कमळापती। तीर्थ कर्म आणि करता उरीची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामो करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता। हा गा कर्म तूची अशेष निराकरिसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी। तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि ये सणी हे हिंसा करवी तू आहासी। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। देवा तुझी ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे। आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा। आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा वैद्युपथ्य वारूनी जाई। मग जरी आपणची विषसुई तरी रोगिया कैसे निजिये सांगै मज। जैसे आंधळे सुईजी आव्हाटा का माजवण दीजे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला आम्हा। मी आधीच काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे श्रीकृष्णा विवेको या कारणे कुसिला तुझ तव तुझी एक एक नवाई। इथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरलिया काई ऐसे कीजे। आम्ही तनु मनो जीवे तुझी या बोला ओटंगावे आणि तुझी ऐसे करावे तरी सरले म्हण। आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करीसी। इथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे तरी ये जाणीवेचे तरी सरले परी अनेक एकासे जाहले। जे थिते हे डहुळले मानस माझे तेवीच श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काहे नेणिजे। जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे ना तरी झकवितू आहासी माते की तत्वची कथिले ध्वनिते। हे अवगमिता निरुते जाणवेना म्हणूनी ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा। मज विवेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियसे। श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ देखे रोगा ते जिणावे औषध तरी दियावे परी ते अतिरोच्च व्हावे मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित
परी बोधे माझे चित्त जया परी देवा तुझायसा निज गुरु आजी आरती धणे का न करू एथ भीड कवणाची धरू तू माय आमुची हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाहले जरी अपैते तरी कामनेची का तेथे वाणी कीजे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेची कवण साकडे का आपुलेने सुरवाडे इच्छा वेना देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवी आजी हाती जाहलासी जरी तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे देखै सकळारतीचे जी आले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीनाजी आम्हा म्हणोनिया जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागूनी पाही जिया परी तैसे देवा तू ते पुसिजत असे आवडे ते आपुलेनी आरते कृपानिधी तरी पारत्रिके हित आणि आचरिता तरी उचित ते सांगै एक निश्चित पार्थू म्हणे श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो जे बुद्धियोगो सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासूनी प्रगटा अनादि सिद्धा एकू ज्ञानयोगू म्हणेजे जो सांखी अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता एकू कर्मयोगो जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्गो तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणे ऐक्यता पावती शेखी तैसी दोन्ही ही मते सूचिती एका कारणाते परी उपास्ती ते योग्यते आधीन असे देखै उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगै नरू केवी तैसा पावे वेगा तो हळू हळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देखपा विहंगम मते अधिष्ठूनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती एर योगी कर्माधारे
विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती न कर्मणामनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति वाचूनि कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना की प्राप्त कर्म सांडिजे तुलेने नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगै पैलती राजावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाकू न कीजे आणि सिद्धूही न सेविजे केवी सांगै जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून आई की पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्यनो हे आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखून पाहिजे परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः जम प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जी चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे देखै विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगै श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र उजाले परिमळू नेघे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया हे स्वप्ना उबोधू ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे नठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागो नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया देखै रथे आरूढिजे मग जरी निश्चळा बैसिजे तरी चळू होऊने हिंडिजे परतंत्रा का उचलिले वायो वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर म्हणून संगो जव प्रकृतीचा तववरी त्यागो न घडे कर्माचा ऐसिया ही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊं पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागो न घडे जे कर्तव्य मनी सापडे
वरी नटती ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागोतरी रूढ लौकिको जैसा जो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नाव्हेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथीचेनी ऊर्मी झाकोळेना तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळे जळे न शुंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे एरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची ऐशा चिन्हे चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततु सुखे नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः म्हणून नैष्कर्म्य हो आवे तरी एथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरेतु पार्था अनेकही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक अपैसे असे देखै अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षो तेणे व्यापारे निश्चित पावे यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर स्वधर्मो जो बापा तोची नित्यज्ञो जाणपा म्हणून वर्तता तीथ पापा संचारू नाही हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे सांसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच न घडे हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या आता येची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोष्विष्टकामधुक् तै नित्ययागसहिते सृजिलीभूते समस्ते
परी नेणती चिती यज्ञाते सूक्ष्म म्हणवनी ते वेणी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे या ते उपासा मग अपैसे पुरती काम तुम्ही व्रते नियमो न करावे शरीराते न पीडावे दुरी केही न वचावे तीर्थासी गा योगादी साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापाय याते पतिव्रता पतीते जिया परी तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यो तुम्हा एकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ जै येणे करुणी समस्ता परितोषो होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जी करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल वांछित ही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक हो आल म्हणिये तुमते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्ता न प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होनिया स्वादा विषयांची या तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोष ने दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो तया मग अपावो थोर आहे जेणे ते हातींचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी कान दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी
तैसा स्वधर्मो जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तीथ स्वतंत्रते वस्ती न घडे आईका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हणवनी स्वधर्मो जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणवनी हरील सर्वस्व तयाचे मग सकळ दोषू भवते गिंसो निघेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनींची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्य जात तितुके तेथे चिवसे ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वथा प्राणी गण हो म्हणोनी निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मो तिणे पाडे विसंबो नये म्हणोनी तुम्ही समस्ती आपुला लिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् देखा विहित क्रियाविधी निरहेतुका बुद्धी जो असतिये समृद्धी विनियोगो करी गुरु गोत्र अग्नि पूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुत शेष स्वभावतः पुरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबीसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणोनी सांडिजे तो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा जो शेष भोगी तैसा नाकळे दोषा म्हणोनी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी हे वाचूनि पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपणपे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही हे यज्ञोपकरण सकळ नेण तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारिखे करिविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जिहि यज्ञो सिद्धी जाये परेशा तोषो होये ते हे सामान्य अन्न न नोहे म्हणोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वायया अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते मग पर्जन्यो या अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञे जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासि आदि ब्रह्म वेदरूप तया वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासो श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ सजीवति ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागोनिया म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अतिनिष्फळ जैसे का अभ्रपटल अकाळींचे का गळा स्तन अजेचे तैसे जियाले देखै तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मो कवणे न संडावा सर्व भावे भजावा हाची एकू हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंडावे परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोन देहाची खंती करीती कर्माची ते गावढेगा यस्त्वात्मरतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते देखै असते निदेह धर्मे एथ तोचि एकून लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखै जाहला म्हणून सहजी सांडवला कर्मसंगू नैव तस्य कृते नार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तृप्ती जालिया जैसी साधने सरती अपैसी देखै आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटे नामना तवची या साधना भजावे लागे तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे राहटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पातले जगी कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि देखपा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था हो आवी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारैल जे आचरता आपण पया
देखी लागेल लोकायया तरी चुकेल आपाया प्रसंगेची देखै प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा आचरोनी हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवणे परी जाणिजे मार्गाते या यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती तेची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणूनी कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि आता अणिकांची या गोठी कायशा सांगो किरीटी देखै मीची ये रहाटी वर्तत असे काय साकडे काही माते की कवणे एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी आणिको दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते यदि ह्यहन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षु का होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया जे भूतजात सकळ असे आम्हाची आधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणोनिया उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्मचेदहं शंकरस्य च कर्तास्या मुपहन्यामिमाः प्रजाः आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल इही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आघवी नासिली होईल म्हणोनी समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते तेणे सविशेषे कर्माते त्यजावे ना सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम् देखै फळाची आशा आचरे कामुको जैसा कर्मी भरू होवावा तैसा निराशाही जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणोनिया मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहिरे लावावे अलौकिका नोहावे लोकांप्रती न बुद्धिभेदं जनये दज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्ये केवी जेवी म्हणोनी बाळका जैसी नेदावी धनुर्धरा तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता
न प्रगटावी खेळता आदी करुणी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आंगी वाजैल ना जैसी बहुरूपयांची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परी लोक संपादनी तैशीच करीती प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते देखै पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगै कान दटिजे धनुर्धरा तैशी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकारादी रूढ एकदेशी मूढ तयाही परमार्थ गूढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझ हित ते अर्जुना देऊने चित्त अवधारी पा तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते जे तत्वज्ञानियांच्या ठाई प्रकृती भावो नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे ते देहाभिमानू सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही म्हणूनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधाना तळती जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना प्रकृतिर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत एथ कर्मी तोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचे निआटोपे वर्ततो असे इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादीजो मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानो झणे चित्ता रिगो देसी तुवा शरीर परानो हावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचून काही बोलो नये एमे मतमिदन्नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः हे अनुपरोध मत माझे जिहि परमादरी स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्ततु जाणपा कर्म रहितू म्हणून हे निश्चितू
करणीयगा एत्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः ना तरी प्रकृती मंतू होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अव्हेरूनी ओसंडिती जी सामान्यत्वे लिखिती अवज्ञा करुनी देखती का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे ते मोह मदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत माने देखै शवाच्या हाती धिधले जैसे रत्न का वाया गेले ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपेगा नवचे वायसा मूर्खा विवेकुहा तैसा रुचिलना तैसे जी पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना म्हणोनी ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगै पतंगू काय साहती प्रकाशाते पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृते यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति म्हणोनी इंद्रिये एके जाणते नि पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुनी हागा सर्पेसी खेळू येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हाळा हाळ जिरेल सेविलिया काई देखै खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी आपण सायासे करुनी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वे शृणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेणे स्वधर्म सांडोनी देहाते पोखावे काई मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरील पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला म्हणूनी केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण या लागी येथे अंतःकरण देयावेना इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ एरवी इंद्रियांच्या अर्था सारिखा विषोपोखिता संतोषू कीरचित्ता आपजेल परितो समचोराचा सांगा तू जैसा नाविक स्वस्थू जव नगराचा प्रांतू सांडिजेना बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परितो परिणामो विचारिता प्राणो हरी देखै इंद्रियी कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गिळी मीनू आमिषे भुलविजेगा परितया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाये तो जैसा ठाऊ आनो हे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे कीजेल विषयांची आशा धरिजेल तरी वरपडा होईजेल क्रोधानळा जैसा कवळोनिया पारधी घाताची संधी
आणि मृगाते बुद्धी साधावया एथ तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे म्हणून हा आश्रयोची न करावा मनेही आठवो न धरावा एकू निजवृत्तीचा ओलावा नासो नेदी श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह आगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणू जाहला परी हाची अनुष्ठिला भला देखई एरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतीने आचरावा आपुलाची सान्ने शूद्र घरी आघवी पक्वाने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळो जरी जाहला हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मूची सुरवाडू परत्रींचा हा गा साकर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपी केवी ऐसे निही जरी सेविजेल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा म्हणून आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे या स्वधर्माते अनुष्ठिता विचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सुरशिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीरम्या परिसिले तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्गो सांडून अनादिसे चालत देखो सर्वज्ञ ही जे होती हेयोपादेय ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे बीजा आणि भूसा अंधू निवाडू नेणे जैसा नाविक देखणाही तैसा बरळे कापा जी असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बळात्कारे सुईजती तयाची माझी जयाची जीवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जीवेसी चुकविता ते गिवसी तया तेची ऐसा बळात्कारू एको दिसे तो कवनाचा एथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा
विद्येन मिह वैरिणम. तम हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू. तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन आईक. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई माने जती. हे ज्ञाननिधीची भुजंग, विषयदरीची वाघ. भजन मार्गीची मांग मारकजी. हे देह दुर्गींचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड. यांचे व्यामोहादिक दबड जगावरी. हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरीयेचे. झाले पण ययांचे, अविद्या केले. हे रजाचे कीर जाहले, परितमासी पढियंते भले. तेणे निजपद या दिधले, प्रमाद मोह. हे मृत्यूच्या नगरी, माने जती निकया परी. जे जीविताचे वैरी, म्हणून या. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्वनपुरीची घासा. कुळवाडियांची या आशा, चाळीत असे. कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थे कुटी. तिये भ्रांती ही धाकुटी, वाल्ही दुल्ही. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कौतिके. तिच्या दासीपणाचे निबिके, तृष्णा जिये. हे असो मोहे मानिजे, या ते अहंकारे घेपे दीजे. जेणे जगापुलेने भोजे, नाचवीत असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला. तो दंभूरूढविला जगी इही. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली. तिये करवी विटाळविली, साधू वृंदे. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली. जितया मान मोडिली, उपशमाची. इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले. आनंद रोप सांडिले, उपडून या. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली. जिव्हारी आगी सुदली, तापत्रयाची. हे आंगा तव घडले, जीवीची आथी जडले. परीना तुडते गवसिले, ब्रह्मादिका. हे चैतन्याच्या शेजारी, वसती ज्ञानाच्या एकाहारी. म्हणून प्रवर्तले महामारी, सावरतीना. हे जळे वीण बुडविती, आगी वीण जाळीती. न बोलता कवळिती, प्राणियाते. हे शस्त्रे वीण साधिती, दोरे वीण बांधिती. ज्ञानी आसी तरी वधिती, पैज घेऊनी. हे चिखले वीण रोविती, पाशिके वीण गोविती. हे कवणा जोगे न होती, आतौटेपणे. धूमेनाव्रियते वह्निर्, यथा दर्शो मलेन च. यथोल्बेनावृतो गर्भस्, तथा तेनेदमावृतम्. जैसी चंदनाची मुळी, गिवसून घेपे व्याळी. ना तरी उल्बाची खोळी, गर्भस्थासी. का प्रभा वीण भानू, धूमे वीण हुताशनू. जैसा दर्पण मळहीनू, कहीच नसे. तैसे इही वीण एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कोंडे निपा गुंतले, बीज निपजे. आवृतं ज्ञानमेतेन, ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय, दुष्पूरेणानलेन च. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध. म्हणून ते अगाध होऊनी ठेले.
आधी याती जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवो न संभवे रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळ आणि जे आंगी ते इंधने जैसी आगी सावावो होय इंद्रियाणि मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् तैसे उपाय की जती जे जे ते यासीच होती विरजे म्हणून हटिया ते जिणिजे इहीची जगी ऐसिया ही साकणा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी आंगवला तरी सांगेन तुझ तस्मात्त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम यांचा पहिला कुरुठा इंद्रिये इथूनी प्रवृत्ती कर्मातेवी आधी निर्दळूनी घाली तिये सर्वथैव इंद्रियाणि पराण्याहु रिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धेः परतस्तु सहा मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेन थारा मोडेल या पापियांचा एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविंदार्पणमस्तु हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगे सुख आपुले आपणची ते गुरुशिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐके देवदेवो बोलता जाहला आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू सांगैल तेथ पंडुसुतू प्रश्नू करील तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करूनी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु।